काशीमध्ये आल्यावर तुम्हाला मणिकर्णिका घाटाच्या बाजूला अजून एक दुसरा घाट आहे। पुढे गेल्यावर ते तुम्हाला बघायला मिळेल। हा मणिकर्णिका घाट आहे, बघा कसा आहे। आणि इथे 24 तास चिता जळली जाते, हे बघा। आणि आता पुढे पुढे गेल्यावर आपल्याला एक मंदिर लागेल, काशी करवट। हा बघा, हा जो मंदिर आहे मी पुन्हा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर काशी करवट असे बोलले जाते। हा मंदिर 6 महिने पाण्यामध्ये असतो आणि 6 महिने बाहेर असतो। या मंदिराला रत्नेश्वर मंदिर असेही म्हटले जाते, किंवा या मंदिराला असेही बोलले जाते की हा मंदिर आहे हा मातृऋण मंदिर असंही म्हटले जाते। मंदिरामध्ये ना घंटा वाजली जाते आणि ना पूजा केली जाते, कारण हा पाण्यामध्ये आहे। इथे गेल्यावर तुम्हाला हा मंदिर बघताक्षणी आकर्षित करणारा असा हा मंदिर आहे। हा मंदिर याची कथा प्रत्येकाची वेगवेगळी आहे। ही कथा पण आपण ऐकणार आहोत, ही अजून एक वेगळी आहे। मंदिरसाठी ही कथा अशी आहे की राजा मानसिंह याने आपल्या सेवकद्वारा आपल्या आईसाठी मंदिर बनवले। जसे मंदिर पूर्ण झाले, खुश होऊन सेवक म्हणाला की आईचे कर्ज फिटले, आणि त्यावेळेस उत्तरेकडून पश्चिमेला मंदिर झुकला गेला। आईचे कर्ज कधीच फेडू शकत नाही, ही ह्या मागची कथा आहे। ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटद्वारे सांगा।